Next question number 9. 125 small liquid drops, each carrying charge of 0.5 microcoulomb and each of diameter 0.1 meter form a bigger drop. ओके, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे ते याच्यामध्ये काय दिलंय तर देर आर नंबर ऑफ स्मॉल ड्रॉपलेट्स. ओके, यांची संख्या किती आहे 125 अँड दे कंबाईन टू फॉर्म ए बिग ड्रॉप. सगळे एकत्र करून काय झालेलं आहे एक मोठा ड्रॉप, सिंगल ड्रॉप तयार झालेला आहे. याच्यामध्ये प्रत्येक ड्रॉपवर चार्ज ऑन ईच ड्रॉप इज 0.5 मायक्रोकुलम आहे आणि प्रत्येकाचा डायमीटर किती दिलाय, डायमीटर दिलाय 0.1 मीटर दिलाय डायमीटर. ठीक आहे, तर हे सगळे ड्रॉप एकत्र झाल्यानंतर 125 चा वन ड्रॉप तयार झाल्यानंतर पोटेन्शियल ऑन द सरफेस ऑफ बिग ड्रॉप किती असेल, तर याचं पोटेन्शियल काढायचं आहे. पोटेन्शियल ऑन द सरफेस ऑफ बिग ड्रॉप, दिस इज टू बी कॅल्क्युलेटेड. ओके, आता आपल्याला माहित आहे C इज इक्वल टू क्यू बाय व्ही. ओके, म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करावा लागेल, थिंक कसं करावं लागेल याचं. तर त्याच्यासाठी आपल्याला माहित आहे C इज इक्वल टू क्यू बाय व्ही असतं अँड देअर फोर फी इज इक्वल टू काय येणार आहे क्यू बाय सी. म्हणजे पोटेन्शियल ऑन द सरफेस ऑफ बिग ड्रॉप जर काढायचा असेल, फी काढायचा असेल तर आपल्याला एकूण चार्ज म्हणजे बिग ड्रॉपवरचा एकूण चार्ज काढावा लागेल आणि बिग ड्रॉपची एकूण कॅपॅसिटी काढावी लागेल. आता बिग ड्रॉपचा चार्ज कसा काढता येईल ते तर खूप इझी आहे. सगळे ड्रॉपलेट एकत्र येऊन एक बिग ड्रॉप तयार झाला तर चार्जचा ऍडिशनच होणार ना, कारण चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी, इट हॅज ऍडिटिव्ह नेचर. बरोबर, चार्ज कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. म्हणजे एकूण चार्ज किती होणार आहे 125 ड्रॉपलेटचा जो चार्ज असणार आहे तो बिगर ड्रॉपला मिळणार आहे. अशा प्रकारे क्यू मिळेल. आणि सी कसं मिळणार, तर कॅपॅसिटी ऑफ ए स्पियर, चार्ज स्पियर, कॅपॅसिटी ऑफ ए चार्ज स्पियरचा किंवा कॅपॅसिटी ऑफ ए स्पियरचा फॉर्म्युला असतो 4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू आर. हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. म्हणजे फक्त काय करावं लागेल आपल्याला, याची रेडियस काढावं लागेल, रेडियस. ठीक आहे, तर या पद्धतीने क्यू काढूया आणि सी काढूया. आता बघा कसं सोल्युशन कसं येणार बघा याचं. When all droplets merge to form big drop. ओके, काय होणार, टोटल चार्ज when all droplets merge to form big drop, okay, charge on drop is equal to total charge on all droplets. लक्षात येत आहे. तर चार्ज ऑन ड्रॉप किती येणार बघा, त्याला आपण कॅपिटल क्यू म्हणूया. क्यू इज इक्वल टू एन इंटू स्मॉल क्यू. इथं एन किती दिलंय 125. सो टोटल ड्रॉपलेट्स आहेत 125. प्रत्येक ड्रॉपलेटवर चार्ज आहे दॅट इज 0.5 इंटू 10⁻⁻6 कुलम. ओके, तर हे येणार आहे 62.25, सॉरी 62.5. 2 ने डिवाइड करायचं थोडक्यात. 2 6 are 12, 2 2s are 4 and 10 is remaining, 2 5s are 10. Okay, so 62.5 into 10⁻⁻6 coulomb. Okay, so this is the charge on the big drop. चार्ज तर मिळाला, चार्ज मिळालेला आहे. ठीक आहे, आता मग काय कॅल्क्युलेट करायचं आहे, चार्ज मिळाल्यानंतर आता आपल्याला कॅपॅसिटी पाहिजे. कॅपॅसिटीसाठी आपल्याला काय करावं लागेल, रेडियस काढावं लागेल. तर रेडियस काढण्यासाठी बघा आता पुन्हा एकदा ज्यावेळी अनेक ड्रॉपलेट मर्ज होऊन एक ड्रॉप तयार होतो त्यावेळी काय होणार, या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम तेवढंच राहणार आहे.
व्हॉल्यूम म्हणजे 125 ड्रॉपलेटचं व्हॉल्यूम जे असणार आहे तेच व्हॉल्यूम काय होणार आहे मर्ज झाल्यानंतर बिगर ड्रॉपचं व्हॉल्यूम होणार आहे. ओके. ऑल्सो इन मर्जिंग प्रोसेसमध्ये काय होणार आहे, व्हॉल्यूम ऑफ ड्रॉप इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ऑल ड्रॉपलेट्स होणार. व्हॉल्यूम ऑफ ए सिंगल ड्रॉप इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ऑल ड्रॉपलेट्स होणार आहे. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप म्हणजे 4/3 पाय आर क्यूब. म्हणजे बिग ड्रॉपची रेडियस कॅपिटल आर असेल आणि स्मॉल ड्रॉपची रेडियस काय असेल, सपोज स्मॉल आर असेल. ठीक आहे. तर 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू, हे झालं बिग ड्रॉपचं एका सिंगल ड्रॉपचं व्हॉल्यूम. ते काय असणार आहे, n टाइम्स 4/3 पाय स्मॉल आर क्यूब. कारण एका स्मॉल ड्रॉपलेटचं व्हॉल्यूम किती, 4/3 पाय आर क्यूब इंटू n केलं तर काय होणार आहे, सगळं एकूण व्हॉल्यूम मिळणार आहे त्या ड्रॉपचं. तर याच्यामध्ये 4/3 पाय गेट कॅन्सल. सो आर क्यूब इज इक्वल टू n स्मॉल आर क्यूब. सो आर इज इक्वल टू, दोन्ही साईडचा क्यूब रूट काढावा लागेल, n रेस टू 1/3 क्यूब रूट म्हणजे रेस टू 1/3 इंटू आर. सो आर इज इक्वल टू, आता किती ड्रॉपलेट्स आहेत असे, 125 रेस टू 1/3 इंटू आर. सो आर इज इक्वल टू 5 स्मॉल आर येणार. सो आर इज इक्वल टू 5 इंटू, आता इथं डायमीटर दिलाय 0.1 मीटर, म्हणजे रेडियस किती येणार आहे इथं, रेडियस इज इक्वल टू 0.05 मीटर. So radius of the big drop will become 0.25 meter. That is the radius of big drop. आता बिग ड्रॉपची रेडियस मिळाली की काय करू शकतो आपण, रेडियस ऑफ बिग ड्रॉप मिळाली की आपण आता मग कॅपॅसिटी काढू शकतो. कॅपॅसिटी ऑफ द स्पियर नाउ, कॅपॅसिटी ऑफ स्पियर इज, कॅपॅसिटी ऑफ स्पियरचा फॉर्म्युला असतो C इज इक्वल टू 4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू रेडियस. कॅपॅसिटी ऑफ स्पियर म्हणजे कॅपॅसिटी ऑफ द ड्रॉप. स्पियर म्हणजे ड्रॉप हा स्पेरिकल शेपचाच असणार ना. अँड देअरफोर डायरेक्टली मग आता फॉर्म्युलाच लिहितो. देअरफोर पोटेन्शियल ऑन द ड्रॉप, आणि सगळ्या व्हॅल्यू शेवटच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवतो. पोटेन्शियल ऑन ड्रॉप फी इज इक्वल टू क्यू बाय सी. सो फी इज इक्वल टू, क्यू किती आहे 62.5 इंटू 10⁻⁻6 डिवायडेड बाय 4 इंटू पाय इंटू इप्सिलॉन नॉट इंटू आर. सो याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू ठेवून कॅल्क्युलेशन करावं लागेल. 62.5 इंटू 10⁻⁻6 डिवायडेड बाय 4 इंटू 3.14 इंटू 8.85 इंटू 10⁻12 इंटू रेडियस. रेडियस किती आहे बघा, 0.25. ओके, याचं कॅल्क्युलेशन करतो मी. सो इट्स आन्सर इज कमिंग टू बी 2.25 into 10⁻6 volt. So that is your answer. लक्षात आलं का? 2.25 into 10⁻6 बुक मध्ये देखील दिलेला आहे. म्हणजे अनेक ड्रॉपलेट्सचा मर्ज होऊन एक बिग ड्रॉप तयार झाला तर या पद्धतीने तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. ओके, म्हणजे काय केलं लक्षात आलं का बघा,
पोटेन्शियल काढायचं असेल या मोठ्या स्पेअरचं तर त्याचं टोटल चार्ज आणि त्याची कॅपॅसिटी काढायला पाहिजे. चार्ज कसा काढला तर सगळ्या ड्रॉपलेटच्या चार्जेसचं जस्ट ऍडिशन केलं आणि कॅपॅसिटी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याची रेडियस अगोदर काढावं लागेल. मर्जिंग झाल्यानंतर रेडियस किती होणार, तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. ओके, मर्जिंग ज्यावेळी होतंय, वेन मर्जिंग टेक्स प्लेस, अनेक टॉपिक मध्ये यूज होतो हा फॉर्म्युला. ज्यावेळी अनेक स्मॉल ड्रॉपलेट एकत्र येऊन एक मोठा ड्रॉपलेट तयार होतो ना, त्यावेळी कॅपिटल आर इज इक्वल टू स्मॉल आर इंटू क्यूब रूट ऑफ एन असतं. आणि जनरली एन ची व्हॅल्यू तुम्हाला क्यूब रूट निघेल असेच दिलेली असते. म्हणजे समजा 8 ड्रॉपलेट एकत्र आले, 8 ड्रॉपलेट्स एकत्र आले, तर कॅपिटल आर आणि स्मॉल आर मध्ये रिलेशन काय असणार आहे, तर कॅपिटल आर इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 8 म्हणजे 2r येणार. किंवा आर बाय आर असा तरी फॉर्म्युला लक्षात ठेवा. कॅपिटल आर बाय स्मॉल आर इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ एन. समजा 27 ड्रॉपलेट्स मर्ज केले तर कॅपिटल आर बाय स्मॉल आर किती येणार, 3 येणार. हे डायरेक्ट असं लक्षात ठेवायचं. लक्षात घ्या, हे सीईटीला, नीटला, जेईला तुम्हाला उपयोगी पडणार आहे हा फॉर्म्युला. ओके, किंवा 64 ड्रॉपलेट एकत्र आले तर कॅपिटल आर बाय स्मॉल आर हा रेशो काय येणार आहे, तर तो किती येणार आहे, 4 येणार. कॅपिटल आर बाय स्मॉल आर इज इक्वल टू 4. हा नेक्स्ट क्वेश्चन काय बघा आता. डायपोल मोमेंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज 6.3 इंटू 10⁻³ कुलोम मीटर. तर इथं काय दिलंय, डायपोल मोमेंट ऑफ ईच मॉलिक्यूल दिलेला आहे. तर डायपोल मोमेंट ऑफ ए सिंगल मॉलिक्यूल इज 6.3 इंटू 10⁻³ कुलोम मीटर दिलंय. A sample of water contain 10⁻21 molecules. Okay, number of molecule किती आहे, 10⁻21 molecules whose dipole moment are all oriented in electric field of strength. Electric field of strength 2.5 into 10⁻5 न्यूटन पर कुलोम. म्हणजे इथं वॉटरला काय केलेलं आहे, इलेक्ट्रिक फील्ड लावलेला आहे. आणि कितीचं इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं आहे, तर 2.5 इंटू 10⁻5 न्यूटन पर कुलोमचं इलेक्ट्रिक फील्ड लावलंय. आणि ते इलेक्ट्रिक फील्ड लावल्यामुळे सगळे डायपोल जे आहेत ते सेम डायरेक्शन आलेले आहेत. ओरिएंटेड, ऑल ओरिएंटेड म्हटलं इथं. ऑल ओरिएंटेड. Calculate work done to rotate dipole from their initial orientation θ1 is equal to 0. म्हणजे वर्क डन आता कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, कशासाठी वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे, तर या सगळ्या डायपोलला 0 डिग्री पासून 90 डिग्री पर्यंत रोटेट करण्यासाठी लागणारं वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. वर्क डन क्वेश्चन मार्क. दिस इज द क्वेश्चन. ठीक आहे, आता वर्कडनचा फॉर्म्युला आठवतो का बघा. सगळे फॉर्म्युले अगोदर पाठ करा, तोंड पाठ व्हायला पाहिजेत सगळे फॉर्म्युले. वर्कडनचा फॉर्म्युला असतो पीई cos θ1 मायनस cos θ2. पीई इन ब्रॅकेट cos θ1 मायनस cos θ2. ओके, म्हणजे फॉर्म्युला काही वेळेला फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्हाला हे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतात, किमान थेरीचे तरी इझिली सॉल्व्ह होतात. लक्षात घ्या, पी इथं दिलेला आहे. पी परंतु एका मॉलिक्युलचा आहे, 10⁻21 मॉलिक्युलचा एकूण पी काढायला पाहिजे. ओके, रिझल्टंट पी. त्याच्यानंतर ई तर दिलेला आहे आणि cos θ1 मायनस cos θ2 सगळंच आहे. खूप इझी प्रॉब्लेम आहे. तर सुरुवातीला अगोदर काय करूया, टोटल डायपोल मोमेंट काढूया. हे बघा, असे डायपोल सगळे, हे इलेक्ट्रिक फील्ड असं आहे. ओके, लेफ्ट टू राईट फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक फील्ड लावलंय आणि सगळे डायपोल त्या डायरेक्शन असे आलेले आहेत, जेवढे आहेत तेवढे. इथे 10⁻21 डायपोल आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं एका मॉलिक्युलचं डायपोल मोमेंट किती आहे, 6.3 इंटू 10⁻⁻30. तर अशा 10⁻21 मॉलिक्युलचं किती होणार ते अगोदर काढावं लागेल. त्याच्यासाठी काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके, तर ते मल्टिप्लिकेशन करूया. सो टोटल डायपोल
मोमेंट. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना याच्या अगोदरची सगळी थिअरी तुम्ही व्यवस्थित केलेली असली पाहिजे आणि सगळे फॉर्म्युले पाठ असले पाहिजे, तर हे प्रॉब्लेम काहीच वाटत नाहीत. लक्षात घ्या, तिथं तुम्ही अजिबात कमी पडू नका. ओके, तरच तुम्ही ते इझिली काय करायचं काय नाही हे लगेच इमॅजिन करू शकताय. वाचल्यानंतर लगेच प्रॉब्लेम समजतो. तुमचं प्रिपरेशन नसेल तर त्या तेवढ्या प्रॉब्लेम पुरतं ऐकून काही कळणार नाहीये. लक्षात घ्या. सो टोटल डायपोल मोमेंट P इज इक्वल टू N into dipole moment of each molecule. सो किती आहेत, 10⁻21 मॉलिक्युल्स आहेत आणि प्रत्येकाचं डायपोल मोमेंट आहे 6.3 इंटू 10⁻⁻30. सो डायपोल मोमेंट किती होणार बघा, 6.3 इंटू 10⁻⁹ कुलोम मीटर. ओके, आता सपोज दिस इज इलेक्ट्रिक फील्ड आणि सगळे डायपोल सुरुवातीला या डायरेक्शन आहेत, इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन आहेत. दिस इज ई बार, दिस इज पी बार. आता या डायपोलला काय करायचं आहे, रोटेट करायचं आहे आणि या डायपोलला काय करायचं आहे, व्हर्टिकल करायचं आहे. तर रोटेशन करण्यासाठी वर्कडन किती लागणार आहे, तर सुरुवातीला θ1 0 आहे आणि θ2 किती आहे, 90 डिग्री आहे. परपेंडिक्युलर रोटेट करायचं आहे. ओके, आता वर्कडन टू रोटेट ए डायपोल. W is equal to PE in bracket cos of θ1 minus cos of θ2. So work done W is equal to P 6.3 into 10⁻⁻9 into E किती आहे, E आहे 2.5 into 10⁻5. in bracket cos of θ1 is initial angle is 0 minus cos of final angle is 90. So cos 0 1, cos 90 0, 1 minus 0 म्हणजे ब्रॅकेट मध्ये 1च राहणार. म्हणजे 6.3 into 2.5 into 10⁻⁻ किती होणार आहे, -4. आता हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 25 ने मल्टिप्लाय करा. 25 3 are 75 and 25 6 are 150, 157. So 15.75 into 10⁻⁻4, okay, joule. 15.75 into 10⁻⁻4 joule. That will be answer. किंवा हे आपण असं लिहू शकतो, W is equal to 1.575 into 10⁻⁻3 joule. ओके, एक डेसिमल प्लेस लेफ्टला सरकवला तर 10 बाहेर येणार. 10 into 10⁻⁻4 म्हणजे 10⁻⁻3 होणार. दॅट इज युअर आन्सर. काय डाऊट आहे का बघा याच्यामध्ये. तर नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा. अ चार्ज ऑफ 6 मायक्रोकुलम इज प्लेस्ड ॲट द ओरिजिन. 6 मायक्रोकुलमचा चार्ज ओरिजिनला ठेवलेला आहे. अँड अनदर चार्ज 5 मायक्रोकुलम इज प्लेस्ड ऑन द वाय ॲक्सिस ॲट अ पोझिशन ए. ए पोझिशनला 5 मायक्रोकुलम ठेवलाय. इथं ओरिजिन म्हणजे ओ ला किती ठेवलाय, 6 मायक्रोकुलम. कॅल्क्युलेट टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट द पॉइंट P whose coordinates are 8.00. म्हणजे याचे कोऑर्डिनेट किती दिलेत, 8 0. म्हणजे एक्स ऍक्सिस वर तो 8 या डिस्टन्सला आहे, 8 मीटरला आहे.
Calculate work done to bring a proton from infinity to the point P. What is the significance of negative sign? Okay. हा, तर आता हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा लक्षात घ्या. पोटेन्शियल काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. तर याच्यामध्ये एक क्वेश्चन काय आहे? कॅल्क्युलेट टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉईंट पी. पी पॉईंटला टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे 6 मायक्रोकुलम मुळे प्रोड्यूस होणारं पोटेन्शियल आणि प्लस त्याच्यामध्ये -5 मायक्रोकुलम मुळे प्रोड्यूस होणारं पोटेन्शियल, हे दोन्ही पोटेन्शियल तुम्हाला काय करायचे आहेत? कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, तर कसं कॅल्क्युलेट करता येईल लक्षात घ्या. तर पोटेन्शियलचा बेसिक फॉर्म्युला माहिती पाहिजे. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आहे? 1/4πε0 Q डिवायडेड बाय R असा फॉर्म्युला आहे. म्हणजे 1/4πε0 ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहितीच आहे, 9 × 10⁹. Q म्हणजे दिलेली चार्जची व्हॅल्यू ती तर आहे, डिवायडेड बाय R. मग आता 6 पासूनचं डिस्टन्स आणि -5 मायक्रोकुलम पासूनचं डिस्टन्स फक्त माहिती पाहिजे, बरोबर. आता हे डिस्टन्स कसं काढता येईल बघा. कारण दोन्ही चार्जेस पासूनचं डिस्टन्स माहिती पाहिजे ना. ए हा जो पॉइंट आहे तो कुठं आहे? 0.6 म्हणजे हा 6 ला आहे, वाय ऍक्सिस वर 6 ला आहे. 0.6 म्हणजे वाय ऍक्सिस वर 6 म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स होत आहे हे 6 आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती होत आहे? 8. मग हे एपी डिस्टन्स किती होईल रे? सांगता येईल? एपी डिस्टन्स 10. ऍब्सोल्युटली करेक्ट, मीटर. ठीक आहे, 10 होणार, हे 10. पायथागोरस थेरम वापरू शकतोय आपण. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू, अगोदर फ्रॉम डायग्राम काय करूया? एपी डिस्टन्स अगोदर काढूया. फ्रॉम डायग्राम, ओके, काय होणार? OA स्क्वेअर प्लस OP स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर. OA स्क्वेअर आहे 6 स्क्वेअर, OP आहे 8 स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर. सो 36 प्लस 64 इज इक्वल टू AP स्क्वेअर. देअरफॉर 100 इज इक्वल टू काय येणार आहे? AP स्क्वेअर येणार. अँड देअरफॉर AP इज इक्वल टू किती येणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ 100, दॅट इज 10. मीटर विल बी द आन्सर, AP. आता काय करूया? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट P ड्यू टू 6 मायक्रोकुलम. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट P ड्यू टू 6 मायक्रोकुलम, त्याला φ1 म्हणतो. 1/4πε0 दिलेला चार्ज डिवायडेड बाय डिस्टन्स. सो φ1 इज इक्वल टू 9 × 10⁹, त्याला Q1/R1 पाहिजे तर म्हणूया. ओके, 9 × 10⁹ इंटू 6 मायक्रोकुलम चार्ज आहे, म्हणजे 6 × 10⁻⁻6 डिवायडेड बाय 6 पासून P पॉइंट हा 8 डिस्टन्सला आहे, 8 मीटर डिस्टन्सला आहे. सो φ1 इज इक्वल टू, आता इथं डिव्हिजन 2 न डिवाइड होऊ शकतं. डिव्हिजन केल्यानंतर काय होणार बघा? 9 3s are 27. ओके, 27/4 इंटू 10⁻³ व्होल्ट येणार. ओके, हे झालं φ1. आता φ2 काढूया, किंवा φ1 ची फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू काढूया. 4 न परत डिवाइड केलं तर 6.0
6.75 into 10⁻³ व्होल्ट हे झालं पोटेन्शियल ड्यू टू 6 मायक्रोकुलम. आता काय करायचं आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू -5 मायक्रोकुलम, तर त्याला φ2 म्हणूया. φ2 इज इक्वल टू 1/4πε0 Q2 डिवायडेड बाय डिस्टन्स R2, दॅट इज 9 into 10⁻⁹. चार्ज आहे -5 into 10⁻⁻6 डिवायडेड बाय डिस्टन्स किती येणार आहे 10. सो φ2 इज इक्वल टू 9 5s are 45. 45 डिवायडेड बाय 10 म्हणजे 4.5 होणार आणि याला मायनस साईन येणार. ओके, मायनस साईन आणि इंटू 10⁻³ किती येणार आहे 3 व्होल्ट. तर अशा प्रकारे φ1 φ2 दोन पोटेन्शियल मिळाले. आता टोटल पोटेन्शियल ऍट पॉइंट P म्हणजे या दोघांची काय होणार आहे, ऍडिशन होणार. देअरफॉर टोटल पोटेन्शियल ऍट पॉइंट P, phi is equal to φ1 plus φ2, that is 6.75 into 10⁻³ minus 4. कारण हे मायनस आहे ना, minus 4.5 into 10⁻³. सो 10⁻³ 10⁻³ कॉमन येईल आणि टोटल पोटेन्शियल ना 6.75 minus 4.5, that is 2.25 into 10⁻³ व्होल्ट. that will be your answer. आता पोटेन्शियल आलं. आता काय काढायला सांगितलंय, सेकंड क्वेश्चन काय, कॅल्क्युलेट वर्क डन टू ब्रिंग ए प्रोटॉन फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट P. इन्फिनिटी पासून P पॉइंटला आणण्यासाठी वर्क डन काढायचं आहे. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ नेगेटिव्ह साइन. हा, आता वर्क डनचा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. बी क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आता. ऑल्सो वी नो दॅट इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन माहित आहे ना. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज phi is work done to bring any charge from infinity to the present location per unit charge. ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय असतं, वर्क डन टू ब्रिंग युनिट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पोझिशन. सो पोटेन्शियल इज इक्वल टू वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू P डिवायडेड बाय Q. सो वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू P इज इक्वल टू काय येणार, पोटेन्शियल इंटू द चार्ज येणार. आता पोटेन्शियल आपण आता काढलेलं आहे, तर P पॉईंटचं पोटेन्शियल किती आहे 2.25 into 10⁻³ आणि आता इंटू चार्ज करावा लागेल. आता चार्ज किती आहे, कॅल्क्युलेट वर्क डन इन ब्रिंगिंग अ प्रोटॉन. ओके, प्रोटॉनवर चार्ज किती असतो 1.6 into 10⁻⁻19. ओके, मग आता हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. येणार आहे 3.8 into 10⁻⁻16 जूल. ओके, 3.8 into 10⁻⁻16 जूल एवढं वर्कडन इथं होणार आहे. सो वर्कडन फ्रॉम इन्फिनिटी टू P बरोबर आहे ना, 2.25 into 1.6 2.25 3.6 येतं, सॉरी 3.6. So work done from infinity to P is